यापूर्वी कसं होतं की पुण्याचं नाव जरी घेतलं तर सुशिक्षित आणि शिक्षणाचं माहेरघर असणारं असं पुणे होतं, परंतु आता चित्र तसं राहिलेलं नाही। हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर अक्षरशः काळजाचा थरकापच उडेल। या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा। पुण्यातील खडकवासला भागातून ही घटना समोर आली आहे। यात काही गुंडांनी पुन्हा राडा केल्याचं दिसत आहे। या गुंडांनी काही लोकांवर तलवार आणि कोयत्याने हल्ला केला आहे। ही घटना गोरे बुद्रुक गावातील असल्याचं सांगण्यात आलं आहे। या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात 10-12 जणांच्या टोळक्याने कोयते तलवारीने 3 जणांवर हल्ला केले असल्याचं दिसत आहे। विशेष म्हणजे हा हल्ला भर रस्त्यात करण्यात आला आहे। रस्त्यावर लोकांची ये-जा सुरू आहे, मात्र गुंडांना याची कसलीही भीती दिसली नाही। या टोळक्याने धावत येत दुचाकी अडवली आणि त्यानंतर गाडीवरील तरुणांवर कोयता आणि तलवारीने वार करत त्यांना जखमी केलं। या व्हिडिओमध्ये तसं दिसत आहे। हल्ल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। ही घटना 6 मार्च रोजी रात्री घडल्याचं सांगितलं जात आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला काही लोक धावत येत रस्त्यावर एका गाडीची वाट बघत असल्याचं दिसत आहेत। ही गाडी समोर येताच हे गुंड गाडी अडवून त्यावर बसलेल्या तरुणांवर कोयता आणि तलवारीने हल्ला करताना दिसत आहे। हे दृश्य हादरवून टाकणार आहे। या प्रकरणात काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे।